आता आपण बघणार आहोत ज्ञानेश्वरीच्या अध्याय 8 मधील ओवी क्रमांक 151 ते 200. ऐसे जे हे शरीर ते न पवतेची पुढती नर, जे होऊनी ठेले अपार स्वरूप माझे. असे जे अनर्थकारी खोटे शरीर, त्या शरीराला ते पुरुष एकदा माझ्या अमर्याद ब्रह्मस्वरूपाला पोहोचून तद्रूप झाले आहेत की पुन्हा कधीही प्राप्त होत नाहीत. अब्राह्म्य भुवन लोकाः पुनरावर्तिनो अर्जुन, मामुमेप्येन तू कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. अर्जुना, ब्रह्मलोकासहित सर्व लोकीचे प्राणी पुन्हा जन्म घेणारे आहेत, पण कुंती पुत्रा माझ्यापर्यंत आल्यावर पुनर्जन्म नाही. एरवी ब्रह्मपणाची ये भडसे, न चुकतीची पुनरावृत्तीची वळसे. परी निवटलियाचे जैसे पोट न दुखे. सामान्यतः ब्रह्मपदाचा थोरपणा जरी प्राप्त झाला तरी त्यांना जन्ममरण फेरे चुकले नाहीत. मेलेल्या माणसाचे पोट दुखत नाही. ना तरी चेलियांतरे, न बुडीचे स्वप्नीचेनी महापुरे. तेवी माते पावले जे संसारे, लिंपतीची ना. जागा झालेला मनुष्य स्वप्नातील महापुराने बुडत नाही, तसे माझ्या स्वरूपी प्राप्त झाल्यावर ते पुरुष पुन्हा संसारात लिप्त होत नाहीत. एरवी जगदाकाराचे सिरे, जे चिरस्थायी यांचे धुरे. ब्रह्मभुवनकाचा वरे, लोकाचळाचे. व्यवहारदृष्ट्या जे ब्रह्मभुवन या नामरूपात्मक जगाचे मस्तक आहे व सर्व चिरस्थायी पदार्थात श्रेष्ठ असून विश्वरूपी पर्वताचे अत्युच्च शिखर आहे. जिये गावींचा पहारू दिवोवरी, एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी. विळोनी पांती उठी एकीसरी, 14 जनांची. ज्या ब्रह्मभुवनात एक प्रहर दिवस होईपर्यंत एका इंद्राचेही आयुष्य टिकत नाही, जिथे एका दिवसात 14 इंद्रांची पंगत उठते. सहस्रयुगपर्यंत महर्यद ब्रह्मानो विदुहा, रात्रीं युग सहस्रांताचा ते होरात्र विदुनो जनाः. एक सहस्र युगे म्हणजेच 4 युगांच्या सहस्र चौकड्या झाली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो, आणि ब्रह्मदेवाची रात्र ही एक सहस्र युगांची आहे, असे जे जाणतात ते अहोरात्र जाणणारे आहेत. जई चौकडिया सहस्र जाये, तई ठाये ठावो विळूची होये. आणि तैसेची सहस्र भरिये पाहे, रात्री जेथ. 4 युगांच्या जेव्हा 1000 फेऱ्या होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक पूर्ण दिवस एकच होतो. व पहा, याचप्रमाणे 1000 चौकड्या भरल्या म्हणजे जेथील एक रात्र होते. एवढे अहोरात्र जेथीचे, तेने न लोटती ते भाग्याचे. देखती ते स्वर्गींचे चिरंजीव. जेथील दिवस व रात्र एवढी मोठे आहेत, या कालातील भाग्यवान पुरुष मरत नाहीत. ते स्वर्गातील चिरंजीव होऊन सर्व पाहतात. एरा सुरंगणांची नवाई, विशेषी सांगावी येथ काही. मुदला इंद्राची ही दशा पाही, जे दिहाचे 14. इतर सामान्य देवगणांचे आश्चर्य काय सांगू. देवांचा मुख्य राजा जो इंद्र, त्याचीच अवस्था पहा की ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होतात. परिब्रह्मयाची याही आठा पाहते, आपुलिया डोळा देखते. आहाती गातयांते, अहोरात्र विद मणिपे. परंतु ब्रह्मदेवाचे 8 प्रहर जे आपल्या डोळ्यांनी पाहतात त्यांना अहोरात्र असे विद्वान म्हणतात. अव्यक्तादव्यक्त सर्व प्रभयंत हरागमे,
रात्रांगमे प्रलीयन्ते तन्ने व्याव्यं संध्यके. ब्रह्मदेवाच्या दिवसाला प्रारंभ झाला म्हणजे अव्यक्तापासून सर्व व्यक्त वस्तू उत्पन्न होतात. रात्रीला आरंभ झाला म्हणजे त्याच व्यक्त अव्यक्त नामक वस्तूमध्ये विलीन होतात. भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते. रात्रगमे वशः पार्थ प्रभव ते हरागमे. हे अर्जुना, भूतांचा तोच हा समुदाय याप्रमाणे पुन्हा पुन्हा जन्मून पराधीन होऊन रात्र सुरू झाली की लय पावतो आणि दिवस सुरू झाला की पुन्हा जन्मतो. तिये ब्रह्मभूनी दिवसी पाहे ते वेळी गणना केही न समाये. ऐसे वे अव्यक्ताचे होय व्यक्त विश्व. ब्रह्मदेवाचा दिवस जेव्हा उगवतो तेव्हा त्याची गणतीही करता येत नाही. असे हे निराकार असलेले ब्रह्म नामरूपात्मक साकार होते. पुढती दिहाची चौपहारी फिटे आणि हा आकार समुद्र आटे. पाठी तैसाची मग पहाटे भरो लागे. पुढे दिवसाचे 4 प्रहर संपले की हा नामरूपाचा साकार विश्वसमुद्र आटतो व पुन्हा पहाटे तसाच साकार समुद्र भरायला लागतो. शारदीची प्रवेशी अभ्रजिरती आकाशी. मग ग्रीष्मांती जैसी निगती पुढती. शरद ऋतूच्या प्रारंभी आकाशात ढग नाहीसे होतात. पुढे ग्रीष्म ऋतूच्या शेवटी पुन्हा उत्पन्न होतात. तैसी ब्रह्मादिनाची आदी हे भूतसृष्टीची मांदी. मिळे जव सहस्रावधी निमित्त पुरे. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी हे प्राणीमात्रांचे समुदाय 1000 चौकड्यांच्या काळाचे कारण संपेपर्यंत उत्पन्न होत राहतात. पाठी रात्रीचा अवसरू होय आणि विश्व अव्यक्तिलया जाये. तो युग सहस्र मोटका पाहे आणि तैसाची रचे. मग ब्रह्मदेवाच्या रात्रीचा समय आला की हे भूतात्मक साकार विश्व अव्यक्तात लीन होते. ती 1000 चौकड्याची रात्र उजाडली की पूर्वीप्रमाणे नामरूपात्मक विश्वाची रचना होऊ पाहते. हे सांगावया काय उपपत्ती जे जगाचा प्रळय आणि संभूती. ये ब्रह्माभुवनीची या होती अहोरात्र माझी. हे सांगण्याचा हेतू हाच की ब्रह्मलोकाच्या एका दिवस रात्रीमध्ये जगाची उत्पत्ती आणि संहार होतो. कैसे थेरिवेची मान पाहे पा. तो सृष्टीबीजाचा साठोपा. परिपूर्णवतीचे मापा शीघ झाला. ब्रह्मदेवाच्या मोठेपणाचे प्रमाण कसे आहे पहा की तो सृष्टीरूपी बीजाचे साठवण आहे. तरी पण तोही पुनरावृत्तीच्या मापाला शीघ झाला. एरवी त्रैलोक्य हे धनुर्धरा. तीच ये गावीचा गा पसारा. तो हा दिनोदयी एकसरा मांडत असे. अर्जुना, एरवी तर हा त्रैलोक्याचा बाजार तो ज्या ब्रह्मदेवाच्या गावचा दिवस उगवल्याबरोबर मांडला जातो. पाठी रात्रीचा समोपावे आणि अपैसाची साठवे. म्हणी ये जे थिजे तेथ स्वभावे साम्यसी ये. मग रात्रीची वेळ प्राप्त झाली की तो त्रैलोक्याचा पसारा आपोआप लीन होतो व तो जेथून उत्पन्न झाला तेथे स्वभावतः साम्याला येतो असे म्हणतात. जैसे वृक्षपण बीजासी आले की मेघ हे गगन झाले. तैसे अनेकत्व जेथ सामावले तै साम्य मनिपे. जसे झाड बीजरूपाला येते अथवा ढग आकाशरूप होतात, ज्याप्रमाणे या अनेकत्वाचा जिथे समावेश होतो त्याला साम्य म्हणतात. परस्तस्मात्तु भावोऽन्त्यो व्यक्तात्मनः यशः सर्वेषु भूतेषु नशेस्तु न विनश्यति. पण
या अव्यक्ताहून वेगळी सनातन परमात्मा रूप अशी जी दुसरी अव्यक्त वस्तू आहे ती संपूर्ण भूते नष्ट झाली तरी नष्ट होत नाहीत. तेथ समविषम न दिसे काही म्हणून भूते हे भाष नाही. जेवी दूधची झाली या दही नामरूप जाये. या समस्थितीत समविषमता दिसत नाही म्हणून भूते असे शब्द तिथे नाहीत. जसे दुधाचे दही झाले असता दुधाचे नावरूप जाते. तेवी आकारलो पासरिसे जगाचे जगपन भ्रंशे परी जेथे झाले ते जैसे तैसेची असे. त्याप्रमाणे आकार नाहीसा झाल्याबरोबर जगाचा जगपणा नाहीसा होतो. पण जेथून जग उत्पन्न झाले ते अव्यक्त जसेच्या तसेच असते. तै तया नाव सहज अव्यक्त आणि आकारावेळी तेची व्यक्त. हे एकास्तव एक सूचित एरवी दोन्ही नाही. म्हणून ज्याला अव्यक्त म्हणतात आणि आकाराला आले की त्याला व्यक्त अव्यक्त हे सापेक्ष आहेत. स्वरूपदृष्ट्या हे दोन्ही भाव नाहीत. जैसे आटलिया रूपे आटलेपणे ते खोटी मनिपे पुढती तो घनाकारू हारपे ते वेळी अलंकार होती. जसे आटलेल्या सोन्याच्या स्वरूपाला लगड म्हणतात पुढे त्या लगडीचे निरनिराळे अलंकार झाले म्हणजे लगडीचा मूळ बोजड आकार नाहीसा होतो. ये दोन्ही जैसी होनी एकी साक्षीभूत सुवर्णी तैसी व्यक्ता व्यक्ताची कडसणी वस्तूंचा ठाई. अलंकार आणि लगड या दोन्ही भिन्न आकाराला एकच आधारभूत सोने असते. त्याप्रमाणे आकार म्हणजेच जग आणि निराकार यांचा विचार चैतन्याच्या ठिकाणी आहे. ते तर व्यक्ताना व्यक्त नित्य ना नाशवंत या दोन्ही भावातीत अनादि सिद्ध. परंतु ते परब्रह्म व्यक्तही नाही व अव्यक्तही नाही, जे नित्य नाही आणि नाशवंतही नाही, जे या दोन्ही विकारांपलीकडचे अनादि सिद्ध आहे. जे हे विश्वचे होऊनी असे परी विश्वपन नासिलेनी न नासे अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थू जैसा. जो परमात्मा हे विश्वरूप बनूनही विश्वाचा आकार नाहीसा झाला तरी नष्ट होत नाही. जशी पाटीवरची अक्षरे पुसले तरी त्यातील बोध नष्ट होत नाही. पाहे पातरंग तरी होत जात परी तेथ उदक ते अखंड असत. तेवी भूताभावी नाशिवंत अविनाशजे. पाण्यावर लाटा उत्पन्न होतात व विरून जातात पण त्याचा आधार असलेले पाणी मात्र स्वरूपाने अखंड राहते. तसे नाशिवंत प्राणीमात्राचे आधारभूत चैतन्य अविनाशीच असते. ना तरी आटतीये अलंकारी नाटते कनक असे जयापरी ते विमरतीये जीवा करी अमर जे आहे. अथवा आटणाऱ्या अलंकारात जसे न आटणारे सोने असते तसे जीवरूपी आकाराचा अंत झाला असतानाही जे अमरच असते. अव्यक्तक्षर इत्युक्त स्तमाहुः परमानां गतिमं यम प्राप्य न निर्वान्तते तद्दाम परमं मम. ज्यास अव्यक्त व अक्षर असे म्हणतात त्यालाच परमगतीही म्हणतात. तिथे गेल्यावर प्राणी परत येत नाही हेच माझे परमपद आहे. पुरुषसह पराह पार्थभक्त्या लभ्यांस्तवन्यया यशांतस्थानी भूतानी येन सर्वमिदं ततं. पार्था, ज्यामध्ये ही सर्व भूते आहेत व ज्याने हे सर्व विश्व व्यापले आहे तो परमश्रेष्ठ पुरुष अनन्य भक्तीनेच प्राप्त होतो. जया ते अव्यक्त मनो ये कोंडे म्हणता स्तुती हे ऐसे नावडे जे मना बुद्धीन सांपडे म्हणवनिया. ज्याला कौतुकाने पाहिजे
तर अव्यक्त म्हणावे, परंतु त्याचा गौरव केला असे होत नाही, कारण ते मन बुद्धीच्या आवाक्यात येत नाही. आणि आकारा आलिया जयाचे, निराकारपण न वचे, आकार लोपे न विसंचे, नित्यतागा. आणि आकार धारण केला तरी त्याची निराकारता जात नाही, आणि आकार नाहीसा झाला तरी जे शाश्वतपणाने राहते. म्हणून अक्षर जे म्हणिजे, ते विची म्हणता बोधही उपजे, जया परवता पैसून देखिजे, या नाम परमगती. म्हणून ज्याला अक्षर असे म्हटले असता बोधही उत्पन्न होतो व ज्याच्या पलीकडे काहीच विस्तार दिसत नाही, म्हणून त्याला परमगती असे म्हणतात. पै आगवा ये देहपुरी, आहे निजिलियाचे परी, जे व्यापारू करवी ना करी मनवुनिया. परंतु जे देहरूपी नगरात झोपल्याप्रमाणे जो नांदतो व तो कोणतेही कर्म करीत नाही अथवा करवीत नाही. एरवी जे शरीर चेष्टा, त्या माझी एकही न ठके गा सुबटा, दाही इंद्रियांची वाटा, वाहतची आहती. अर्जुना, तरीसुद्धा शरीराचे सर्व व्यवहार सुरळीत चालू असतात, तसेच 10 इंद्रियांचे व्यापार सुरूच आहेत. उकलम विषयांचा पेटा, होत मनाचा चोहटा, जो सुख दुःखांचा राजवाटा, भीतराही पावे. मनाच्या चव्हाट्यावर विषयांची देवघेव चालू असते, त्यापासून होणारा हर्ष खेद यांचा कर जीवालाही लाभत असतो. परी रावो पौडलिया सुखे, जैसा देशीचा व्यापार न ठके, प्रजा आपुलालेनी अभिलाखे, करीतची असती. परंतु राजा सुखाने घोरत पडला असला तरी राज्याचा व्यवहार थांबत नाही, त्याची प्रजा आपापल्या इच्छेप्रमाणे व्यवहार करीतच असते. तैसे बुद्धीचे हन जाणणे, का मनाचे घेणे देणे, इंद्रियांचे करणे, स्मरण वायूंचे. त्याप्रमाणे बुद्धीचे जाणणे, मनाचे व्यापार, इंद्रियांचे कर्मे, प्राणवायूचे चलनवलन. हे देहक्रिया आगवी, न करविता होय बरवी, जैसा न चलविते नीरवी, लोक चाले. ही सारी देहक्रिया परमात्म्याने न करविताच नीटपणाने चालते. जसे सूर्य जरी लोकांना चालवत नसला तरी लोक आपणच चालतात. अर्जुना तया परी, सुतला ऐसा आहे शरीरी, म्हणून पुरुषी गा अवधारी, मनी पेजयाचे. याप्रमाणे अर्जुना, आत्मा हा शरीरात निजल्यासारखा राहतो, म्हणूनही त्याला पुरुष असे म्हणतात. आणि प्रकृती पतिव्रते, पडिला एक पत्नी व्रते, येणेही कारणे जाते, पुरुष म्हणोये. आणि प्रकृतीरूप पत्नीशी एक पत्नी व्रताने हा राहतो, म्हणूनही याला पुरुष असे म्हणतात. पैवदांचे बहुवसपन, देखिची न जयाचे अंगण, हे गंगाचे पावरून होय देखा. 4 वेदाचा विस्तार एवढा व्यापक बुद्धीचा असून तो परमात्म्याचे अंगणही पाहू शकत नाही, जे इतके व्यापक आहे की गगनालाही झाकून टाकते. ऐसे जाणूनी योगीश्वर, जयामंती परमपर, जे अनन्यागतीचे घर गिवसीतये. असे त्या पुरुषाचे स्वरूप जाणून त्याला श्रेष्ठ योगीजन परात्पर असे म्हणतात, जे एकनिष्ठ अनन्य भक्ताचे घर शोधित येते आणि त्यांना लाभते. जे तनुवाच चित्ते नाईकती, तुजिने गोष्टीते, जया एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे. जे भक्त काया वाचा मनाने एका परमात्म्याशिवाय अन्य काही जाणत नाहीत, अशा एकनिष्ठ भक्तांच्या एकनिष्ठतेचे निरंतर पीक देणारे ते चांगले शेत आहे.
हे त्रैलोक्याची पुरुषोत्तमू, ऐसा साचू जयांचा मनोधर्मू, तया अस्तिकांचा आश्रमू पांडवागा. हे त्रैलोक्यच पुरुषोत्तम आहे असा ज्यांचा पूर्ण विश्वास आहे अर्जुना, त्या श्रद्धावानांचे ते विश्रांती स्थान आहे. जे निर्गवाचे गौरव, जे निर्गुणाची जाणीव, जे सुखाची राणीव निरशांशी, जे निर्गवी पुरुषाला थोरपणा देते, गुणहीनांना ज्ञान देते आणि निस्पृहाला ते सुखाचे साम्राज्य देते. जे संतोषिया वाढिले ताट, जे अचिंता अनाथांचे मायपोट, भक्तीशी उजू वाट जया गावा. जे संतुष्टाला वाढलेले ताट आहे, संसाराची चिंता न करणाऱ्यांना ममतेने रक्षण करते आणि भक्ती ही ज्याच्या घरापर्यंत जाण्याची वाट आहे. हे एक एक सांगोनी वाया, काय फार करू धनंजया, पै गेलिया जया ठाया, तो ठावची होईजे. अर्जुना, एक एक सांगून विस्तार कशाला करू, परंतु ज्या ठिकाणी गेलो असता तेथे आपण तद्रूपच होऊन जावे. हिवांची या झुळुका, जैसे हिवची पडे उष्णोदका, का समोर झाली या अर्का, तमेची प्रकाशू होय. थंडीच्या झुळकेने जसे गरम पाणी थंड होते किंवा सूर्य उगवल्यावर अंधारच प्रकाशरूप होतो, तैसा संसारू जया गावा, गेला साता पांडवा, होऊनी ठाके आगवा मोक्षाची. अर्जुना, त्याप्रमाणे संसार ज्या स्थळी गेला असता त्याचा मोक्षरूपच होतो. तरी अग्नी माझी आले, जैसे इंधनची अग्नी झाले, पाठीन निवडेची काही केले काष्टापन. जसे लाकूड अग्नीत गेले की अग्निरूपच होते, मग काही केले तरी लाकूड पण वेगळेपण सापडत नाही. ना तरी साखरेचा मागवता, बुद्धिमंतपणे ही करिता, परी ऊस नव्हे पंडुसुता जिया परी. अथवा उसाची साखर झाल्यावर कितीही बुद्धिमान किंवा कुशल कारागीर असला तरी साखरेचा पुन्हा ऊस करीत नाही. अशा प्रकारे ओवी क्रमांक 151 ते 200 संपन्न झालेल्या आहेत.